नमस्कार, स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी छान अशी चविष्ट मसालेदार भेंडीची भाजी कशी बनवायचं ते बघणार आहोत। तर भेंडीची भाजी बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी गॅसवरती कढई गरम करून घेतली। कढईमध्ये लगेच 2 ते 3 चमचे आपण तेल हे गरम करून घ्यायचं। तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो। त्यानंतर 3 ते 4 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा मोहरी अगदी छान आपण तिला फुलून घ्यायची। मोहरी अगदी छान फुलल्यानंतरच आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा कांदा आपण यामध्ये छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत कांद्यामध्ये एकसारख्या चमच्याने हलवत गोल्डन कलर येईपर्यंत याला परतून घ्यायचा, जेणेकरून आपला कांदा हा अजिबात कच्चा राहता कामा नये। भेंडी ही पहिले चिकट आणि थोडी चवीला गोडसर असते, म्हणून कांदा हा व्यवस्थित आपला परतला गेला पाहिजे। हलकासा आपला कांदा परतल्यानंतर लगेच याच्यामध्ये मी 1 हिरवी मिरची आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून यामध्ये घालून घेतल्या। हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार, भेंडीची भाजी आपल्याला कितपत तिखट हवी नंतरून पुन्हा आपल्याला मसाले घालायचे, म्हणून त्या अंदाजाने यामध्ये आपण हिरवी मिरची ही घालून घ्या। ती छान आता आपण परतून घेतली। लगेचच यामध्ये बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा टोमॅटो देखील आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो। टोमॅटो हा छान आता आपला मऊ होईपर्यंत आपण आता ह्या कांद्यांमध्ये हा टमाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर टमाटा आणि आपला कांदा अगदी परफेक्ट असं शिजून तयार झाला आहे। ह्या पद्धतीने आपले कांदे आणि टोमॅटो हे शिजून झाल्यानंतर लगेचच आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली अगदी ताजी भेंडी आपण यामध्ये टाकून घ्यायची। भेंडीचं प्रमाण म्हणजे आपल्याला कशी हवी, जाड बारीक आपल्या आवडीनुसार आपण याला कट करून घ्यायची। त्यानंतर लगेचच भाजीमध्ये आपण चवीनुसार मीठ हे टाकून तिला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवत आहोत। आपल्याला संपूर्ण मसाले नंतरून आपण टाकणार आहोत। सर्वात आधी काय करणार आहोत, आता कमीत कमी 80% भेंडी आता आपल्याला मसाले घालण्याच्या आधीच तिला शिजवून घ्यायचं आहे। यामुळे आपल्या भेंडींना अगदी छान चव येते, मसाले देखील आपले करपत नाही, म्हणून आपली भाजी अगदी छान अशी तयार होते। तर झाकण ठेवून मी मंद आचेवरती 4 ते 5 मिनटं आपली जी भेंडी होती छान हलकीशी मऊ होईपर्यंत तिला शिजवून घेतली। त्यानंतरच लगेचच यामध्ये लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर, आपल्याकडे जो काही पिवळा मसाला गरम मसाला असतो तो, हळद, हे संपूर्ण मसाले आपण एकाच वेळेस यामध्ये टाकून घेतलेले, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि लगेचच हे मसाले छान आता आपण मंद आचेवरती याला व्यवस्थित मिक्स करून पुन्हा आणखी 2 ते 3 मिनटं आपण याला शिजवून घेणार आहोत। यामुळे काय होणार आहे, जे मसाले ते व्यवस्थित आपल्या तेलामध्ये परतले जातील आणि भेंडी देखील मसाले अगदी छान कोट करेल आणि त्यामुळे आपली जी भेंडीची भाजी अगदी परफेक्ट अशी ती चविष्ट अशी ती तयार होते। आता आपल्याला भाजी ही थोडीशी चिकट दिसते, पण जशी आपली भाजी पुन्हा व्यवस्थित मिक्स करून आपण तिला शिजवून घेऊ तशी अगदी छान अशी आपली भाजी ही तयार होते। जर तुमची भेंडीची भाजी अगदी जास्त चिकट होत असेल तर त्यामध्ये अगदी थोडासा लिंबूचा रस घाला, त्यामुळे आपली भेंडीची भाजी अजिबात ती चिकट होणार नाही। पुन्हा मी आणखी 1 ते 1.5 मिनिटभर झाकण ठेवून ही भाजी छान वाफवून घेतली। अगदी परफेक्ट अशी आपली चविष्ट, चटपटीत, अगदी सर्वजण आवडून खातील एवढी छान चविष्ट अशी आपली भेंडीची भाजी ही तयार झाली। नक्की तुम्ही मुलांच्या डब्यांसाठी असो किंवा आपल्या डाळ भातासाठी आणि सगळेजण अगदी आवडून खातील एवढी छान अशी आपली भेंडीची भाजी ही तयार झाली। रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल। अगदी छान अशी आपली मसालेदार, चटपटीत, झणझणीत अशी आपली भेंडींची भाजी ही तयार आहे। जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढी अगदी चटपटीत आणि चविष्ट अशी आपली ही भाजी तयार झाली।